जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानंतर मुंबईच्या महापौराची निवड विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. फडणवीस शिंदे प्रचारामध्ये व्यस्त असल्यानं 5 फेब्रुवारी नंतरच निर्णय होण्याचा अंदाज. मुंबई महापौर पदासाठी राजश्री शिरवाडकर, रितू तावडेंची नावं आघाडीवरती. शीतल गंभीर, योगिता कोळी यांचीही नावं चर्चेत. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची गटनोंदणी अजूनही नाहीच. गटनोंदणीचा शिवसेनेचा निर्णय लांबणीवर. भाजपच्या ओंजळीनं पाणी प्यायचं नाही, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाची ठाम भूमिका. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना वेगळीच. आज देवेंद्र फडणवीस कोकणाच्या दौऱ्यावरती. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानावर. छत्रपती संभाजीनगर महापौर निवडणुकीच्या तारखेची घोषणा आज होण्याची शक्यता. विभागीय आयुक्त नेमणार पीठासीन अधिकारी. शेतकरी मोर्चा मुंबईच्या वेशीवर. लाल वादळ काही तासात मुंबईमध्ये धडकणार. मुख्यमंत्री आणि आंदोलकांमधील चर्चा निष्फळ. किसान सभेच्या शिष्टमंडळाची बैठक संपली. आंदोलकांशी बोलून अंतिम निर्णय घेणार किसान सभेची भूमिका. येत्या 2 महिन्यामध्ये सरकारमध्ये बरेच बदल होतील. खासदार बजरंग सोनवणेंचं सूचक वक्तव्य. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट. अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची यादी आली समोर. पनवेल तहसील कार्यालय परिसरामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झाला राडा. सिंधुदुर्गात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध. जिल्हा परिषदेच्या 8 जागा बिनविरोध. पंचायत समितीच्या 17 जागा युतीनं बिनविरोधपणे जिंकल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवडीमध्ये घट. तब्बल 60,000 हेक्टरची घट. कांद्याचं आगार समजलं जाणारं नाशिक वळलं दुसऱ्या पिकाकडे. श्रीरामपुरातील गळलिंब जिल्हा परिषदेची शाळाच विकली. बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेच्या जागेची परस्पर विक्री. तपोवन वृक्षतोडी प्रकरणाची पुढची सुनावणी 17 फेब्रुवारीला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार सुनावणी. 45 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाद. 26 लाख महिलांनी केवायसी नंतरही पैसे नाही. गोव्यातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापराला बंदी. अधिवेशनापूर्वी घोषणा शक्य. आयटी मंत्र्यांचं मोठं वक्तव्य. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच संघर्ष सर्वपक्षीय बैठकीमध्ये. विरोधकांच्या मागण्या सरकारनं फेटाळून लावल्या. जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये हिमस्खलन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. तर श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गही ठप्प. पाकिस्तानच्या सहभागाविषयी संदिग्धता. T20 विश्वचषक स्पर्धेबाबत शुक्रवारी किंवा सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित. आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये चौथा T20 सामना. विशाखापट्टणमच्या मैदानामध्ये टीम इंडियात बदलांची शक्यता. सुप्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंगनं जाहीर केली निवृत्ती. पार्श्वगायन करणार नाही पोस्ट करत व्यक्त केल्या भावना.